झाली त्याबद्दल दिलेली व्यक्त करतो. 11 वाजताचा महिलांचा कार्यक्रम होता तो थोडा उशिरा सुरू झाल्यानंतर आपली जी काही असुविधा झाली त्याबद्दल परत एकदा दिलेली व्यक्त करतो. आजची प्रेस कॉन्फरन्स जी आहे ती भारतीय जनता पार्टीचं एक अतिशय महत्त्वाचं अभियान देशभर राबवलं जाणार आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये देखील ते राबवलं जाणार आहे. गाव चलो अभियान असे अभियानाचं नाव आहे. आपल्या राज्यामध्ये 50,000 घटक आपण ठरवले. प्रत्येक घटकासाठी एक गाव समन्वयक ठरवला आहे आणि 50,000 नेते ठरवले जे प्रवास करणार आहेत. म्हणजे 50,000 प्रवासी नेते हे 50,000 घटकांमध्ये ग्रामीण भागात आणि शहरी भागात जाणार आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये देखील प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये आपले भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी हे जाणार आहे. प्रत्येक गावामध्ये 24 तास ते राहणार आहे. अगदी सगळेच. ही जी प्रक्रिया आहे ती अगदी देवेंद्रजी फडणवीस साहेबांपासून बावनकुळे साहेबांपासून सगळेजण राबवणार आहे आणि त्याच पद्धतीने आपल्या जिल्ह्यात हा कार्यक्रम जो आहे तो आपण पुढे नेतोय. 24 तास थांबून गावामधले जे वेगवेगळे घटक आहेत, मग नवमतदार असतील, युवक असतील, महिला असतील, बचत गट असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, काही स्वातंत्र्य सेनानी असतील, इतर काही प्रभावी मतदार असतील, या सर्वांना भेटण्याचं नियोजन आहे. गावामधल्या वेगवेगळ्या वस्त्या ज्या आहेत वेगवेगळ्या वस्त्यांना भेट देणं, त्यांच्याबरोबर चहापान जेवण आणि या माध्यमातून मोदी साहेबांनी केलेलं 10 वर्षातलं काम, विकसित भारत जी संकल्पना आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणं आणि मोदी गॅरंटी जे बोललं जातं त्याचा अर्थ काय हे लोकांना समजून सांगणं हे या अभियानाचं मुख्य उद्दिष्ट आहे. स्वाभाविकच आहे की गावामध्ये गेल्यानंतर काही अडचणी जर लक्षात आल्या तर त्या अडचणी समजून घेऊन सोडवण्याची देखील एक प्रक्रिया आपण आवर्जून करणार आहोत. 50,000 जेव्हा नेते मंडळी आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या गावात शहरात विस्तारून जातात तेव्हा स्वाभाविकच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे सगळे विषय प्रभावीपणे मांडले जातील. त्यासाठी पॅम्फलेटचा वापर केला जाईल, सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली जाईल आणि हे अभियान जे आहे ते 4 ते 11 या दरम्यान केलं जाणार आहे. आपल्या जिल्ह्याचे या अभियानाचे प्रमुख जे आहेत ते आदरणीय ॲडव्होकेट मिलिंद पाटील साहेब आहेत. ते या बाबतीमध्ये काही विषय आपल्यासमोर मांडतील आणि मग नंतर आपले काही प्रश्न असतील तर आपण घेऊया. गाव चलो अभियानाच्या निमित्ताने आता आमदार राणादादांची माहिती आपल्याकडे सांगितली. हे अभिनव असं अभियान प्रत्येक गावात जाऊन घरापर्यंत बूथपर्यंत जाऊन भारतीय जनता पार्टीच्या या आगामी येणाऱ्या सर्व निवडणुकामध्ये 51% मतं त्या गावात मिळण्याचं नियोजन करण्याकरता त्या प्रवासी कार्यकर्ता एक त्या गावात जाणार आणि तो जाणारा कार्यकर्ता तिथला गाव ग्राम संयोजक हा त्याचं नियोजन करणार. अशी आमची जाणाऱ्यांची टीम सक्षमपणे तयार आहे. जे कोणी तिथं त्या गावात व्यवस्था करणार आहेत त्यांची टीम तयार आहे. मी आत्ताच आज सकाळी शेवटचा PDF दादांकडे पाठवला की एक तालुका राहिला होता त्या ग्रामीण परंडा आणि उमर याचाही आम्ही पाठवतो. या अभियानातून नेमकं साध्य काय करायचं आहे? भारतीय जनता पार्टी तळागाळापर्यंत तर गेलेली आहे, परंतु त्याच्या पुढं जाऊन त्या गावातले प्रश्नांचं आकलन, आत्ता दादा म्हणले जर तिथं काही प्रश्न असतील तर त्याची निराकरण करणारी सुद्धा सिस्टीम आम्ही त्याच्यात निर्माण करणार आहोत. त्याचा फॉलोअप घेणार आहोत. या अभियानाकरता 4 ते 11 जसा कालावधी दिला आहे. या अभियानात
आत्ता काही जे जाणाऱ्या प्रमुख लोकांची नावं दादा सांगणार आहेत. त्याच्यात आदरणीय आमदार राणादादा जाणार आहेत, आमचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य आहे, मी आहे, आमचे सहसंयोजक माझ्याबरोबर असणारे रामदास कोळगे, दत्ता राजमाने आणि अनेक नेते. प्रत्येकाला कंपल्सरी म्हणजे आता दादांनी सांगितलं उपमुख्यमंत्री आणि बावनकुळे साहेब सुद्धा या प्रदेशाचे अध्यक्ष भाग घेणार आहेत. हे अनोखा अभियान भारतीय जनता पार्टीला एक वेगळी ताकद आणि ऊर्जा निर्माण करणार आहे. यापूर्वी घरचे लो अभियान राबवलं होतं, त्याचाच हा एक भाग असल्यामुळं या अभियानाच्या निमित्ताने आम्ही वेल प्लॅन केलेलं आहे. याच्यावर प्रदेशाची एक संयोजन समिती आहे, जिल्ह्याची आहे, त्याच्यात माझ्याकडे जिल्ह्याची जबाबदारी दिली. आम्ही 2 सहसंयोजक केले. प्रत्येक गटनिहाय पंचायत समिती आहे या ह्याचे वॉच करणारे आणि ग्राउंड लेवलला काम करणाऱ्यांची प्रत्येकाला स्थान दिले. आता आमच्या यंत्रणेमार्फत प्रत्येकाला फोन चालू आहे की ज्याला जायचं आहे ते. दादानी परवा एक ऑनलाईन सर्वांशी संवाद साधला, जे आमचे बूथ वॉरियर्स आहेत या संबंधात काम करतात. त्याच्यामुळे हे अनोखं अभियान आहे. याच्यातून सामाजिक, सांस्कृतिक आणि त्यातल्या किसान, मजदूर, महिला, युवक यांच्याही प्रश्नाचं आकलन होईल आणि एक बूथ लेवलला काम करणाऱ्या टीमला मजबूत करण्याचं काम या निमित्ताने होणार आहे. म्हणून या अभियानाला आपल्या माध्यमातून प्रसिद्धी द्यावी. उद्यापासून हे चालू होत आहे. देऊ आम्ही. पण महत्त्वाचं काय आहे, मी सांगितल्याप्रमाणे नवमतदार त्यांना भेटणार. तिथे प्रत्येक बूथ आहे, बूथची कमिटी आहे, 50 प्रमुख आहेत, त्यांची बैठक घेणार. महिला बचत गट आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करत असणार. जे वेगवेगळे लाभार्थी आहेत लाभार्थ्यांबरोबर बैठक. जे SC/ST कम्युनिटीमधले जे लोक आहेत तिथे जाऊन त्यांच्याबरोबर चर्चा करणं, त्यांच्या काही अडीअडचणी आहेत त्या समजून घेणं. इतर काही आता समजा काही नवीन प्रवेश झाले असतील, ते प्रवेश होणार असतील तर त्या बाबतीत देखील चर्चा होणार. गेलेला नेता जो आहे तो 24 तास त्या गावामध्ये समरस होणार आहे. त्या गावातल्या अडीअडचणी समजून घेईल आणि त्या गावाची पूर्ण सिस्टम जी आहे ती समजून घेईल आणि पुढे मग पक्ष जशी जबाबदारी देईल त्या अनुषंगाने त्या गावात पुढेही काम करेल. साधारण 1000 मतदानाच्या मागे एक घटक असं ठरलेलं. म्हणजे आता समजा जळकोटसारखं गाव आहे, तिथे स्वाभाविकच आहे की काही हजार मतदान आहे, कदाचित 4, 5, 6 बूथ असतील, जास्त असतील. तर त्या बूथच्या अनुषंगाने मी एकटाच जाईल असं नाही, माझ्याबरोबर इतरही काही लोक जातील. त्यामुळे मोठ्या गावाचे देखील तुकडे पाडले जातील. शहराचे प्रभाग असेल किंवा प्रभागाचे सुद्धा 2 भाग केले जातील. त्याचं आम्ही नियोजन केलं आहे. 1000ला एक प्रवासी कार्यकर्ता असं धोरण प्रदेश करावं ठरलं आहे. ज्या जिल्ह्यात ज्या त्या जिल्ह्यातले तिथला माणूस तिथं जाणार नाही बाहेर. म्हणजे आपण जो धाराशिव शहरात राहतो तो ग्रामीण भागाला किंवा इतर ठिकाणी जाईल असं साधारण नियोजन. 51% मतं मिळवण्यासाठी जो 51% त्याला नाव ठेवलं काय काय म्हणतात 51% का नाही, 51% म्हणजे 50%पेक्षा जास्त हा त्याचा अर्थ आहे. कोणी 60% मिळू नका असं म्हणत नाही, मिनिमम 51% आहे. म्हणजे बहुमत त्या गावातलं भारतीय जनता पार्टीला मिळण्याकरता हा उद्देश. गुंपरंडा वासीला कोण नाही का नेमले? गुंपरंडा वासीकडे आपलं कोण देणार नाही? पूर्ण यादीच देऊन आमची यादी आम्ही नेटवरती टाकणार आहे. इंटरनेटवरती टाकू, फेसबुकवरती वगैरे सगळ्यांना माहिती राहील. नाव नंबर सगळं पाठवणार आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळत नाही. हा कॉमन त्यात कसं सुटणार आहे? ते प्रश्न जसे येतील तसे ऑब्व्हियसली फेस करावंच ना. तुम्ही जे म्हणताय ना की 1-2 आपल्या शेतमालाच्या बाबतीत जी अडचण आहे त्याविषयी आम्ही अतिशय काय करते आग्रहाने मांडणी आमची केलेली आहे. जे प्रमुख नेतृत्व आहे त्याच्याकडनं आम्ही काही ॲक्शन एक्सपेक्ट करतो. त्याचा शुभारंभ आणि समारोप 4 तारखेपासून 11 तारखेला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा स्मृती दिन आहे.
आणि हे अभियान त्यांच्या स्मृतीला समर्पित करायचं असं प्रांतामध्ये गाव चलो अभियानामध्ये ठरलं की हे सगळं होमवर्क पूर्ण करून अभियान गावोगावी जाऊन पूर्ण करून कार्यकर्त्यांनी 11 फेब्रुवारीला पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मृतीमध्ये समर्पित करायचे. दादा खासदार मंडळाची निवड आणि खाली सत्र चालू त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की जुन्या घोषणांचा विसर आणि नवीन घोषणांचा पाऊस असं काही म्हटलं. म्हणजे काय कळालं का तुम्हाला? काय म्हणते तुम्हाला समजलं का? त्यांनी असं म्हटलं की ज्या घोषणा त्या पूर्ण केल्या नाही तर नवीन घोषणांचा पाऊस केला. त्यांचं म्हणणं तुम्हाला जर समजलं असेल तर नंतर मला भेटा, मला समजून सांगा. तुम्ही कुठलाही पेपर काढा, कुठल्याही चॅनलवरती जावा आणि साधारण बजेटच्या बाबतीमध्ये जे तज्ज्ञ आहेत ते काय बोलले हे तुम्ही समजून घ्या. सगळ्यांचं म्हणणं असं आहे की गेले काही वर्ष जी काही पॉलिसी, जे काही योजना आहे त्याचीच उजळणी या बजेटमध्ये झाली. आणि खरं तर जे इलेक्शनचं बजेट आहे, इंटरिम बजेट, एरवी लोक जे आहेत ते काय ते शब्द आहे, घोषणा शब्द काय नाही, मोदी साहेब शब्द काय वापरतात? नाही, लोकांना जे वेगवेगळ्या घोषणा देऊन निवडणुकीच्या आधी ते शब्द तरी सांगतो तुम्ही. तर जे तज्ज्ञ आहेत त्यांनी प्रत्येक पेपरमध्ये किंवा चॅनलवरती आवर्जून सांगितलं की निवडणुकीच्या तोंडावरचं अंतरिम अर्थसंकल्प असून देखील रेवडी देण्याचा जो प्रकार आहे तो त्यांनी बिलकुल केला. त्याचा अर्थ काय झाला? त्याचा अर्थ असा झाला की नवीन घोषणा लोकांना आकर्षित करण्यासाठी खोटं नाटक काहीच झालं नाही. उलट गेल्या काही वर्षांपासून ज्या काही घोषणा केल्या होत्या त्या घोषणांचं फलस्वरूप काय मिळालं, फलनिष्पत्ती काय झाली हे या भाषणामध्ये सांगितलं. आणि तुम्ही हेही ऐकलं असेल की यावेळेसचं भाषण जे आहे ते 1 तासाच्या आत होतं. सहसा बजेटचं भाषण 1 तासाच्या आत नसतं. त्यामुळे आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे केंद्रातलं सरकार कशा पद्धतीने पावलं उचलते हे खरं तर आपण समजून घ्यायला. तर रेल्वे संदर्भात यावर नेमणूक झालेली आहे. रेल्वे संदर्भात आर्बिट्रेटरची नेमणूक केलेली आहे. नाही, आर्बिट्रेटरची नेमणुकीची प्रक्रिया चालू आहे. कलेक्टर किंवा ॲडिशनल कलेक्टर नेमले जातात. अप्पर साहेबांचं ते दोघांपैकी एक होईल. परंतु शेतकऱ्यांचं असं म्हणणे आहे जबाबदारी नेमलं तर त्याला प्रत्येकाला वकील लावावं लागणार आहे, त्यात वेळ जाणार आहे. एक सामुदायिक त्याच्यात ऑलरेडी ते आपण काय केले ते सांगतो माहितीसाठी. आपण सर्व गावांमध्ये एक मसुदा पाठवला आहे. प्रत्येक गावामधल्या ज्या प्रमुख अडचणी आहेत त्या लेखी घेतल्या.